हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. काय ते काय माझ्याकडे माझ्यासाठी पाव इतकं पूर्ण भरून होतं माहिती का. मी सँडविच केलं ह्याचं, इतकं भरून होतं ब्रेड फक्त त्याचं सँडविच केलं होतं. आणि आता थोडेसे ब्रेड राहिले ते. मला चहा ब्रेड खूप आवडतात किंवा पाव वगैरे असतो ना सॉफ्टवाला एकदम, ते वडापावसाठी यूज करतात. इतका म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा मोठा असतो पण जरा तो स्वीट लागतो, म्हणजे वेगळीच लागते त्याची टेस्ट. ते वाला पाव मला खूप आवडतं. तर आता फायनली इतकं ब्रेड मोठं आणलेलं संपलेलं आहे. कोण संपवले? राजने संपवले बरं का. कोणी संपवलं? राजची जितकी हाईट आहे ना, राज बसल्यानंतर त्याची जितकी हाईट आहे ना तितकं आहे बरं का. तर त्याच्यामध्ये राहिले तितकेच ब्रेड बसल्यानंतर रे. त्याच्यामध्ये राहिले ते 3 ब्रेड. आणि हे सगळे माझे आहेत ना सगळे. हे राजला नाही द्यायचंय. काही तब्येत पण ठीक नाहीये, त्याच्यामुळे मला काहीच बोलू असं वाटत नाहीये, कारण आवाज पण माझा चेंज होत असेल. खूप असं दमला आणि थकल्यासारखं झालंय, विकनेस वगैरे पूर्ण बॉडीमध्ये. आता जस्ट फ्रेश झालीये. बाकी मी काहीच आवरलं नाही, फक्त देवपूजा वगैरे झालीये. आणि त्यानंतर म्हणलं मस्त असं गरम गरम अद्रकवाला चहा घ्यावा. तर इकडे मी चहा बनवला. घ्या मग चहा ब्रेड. तो मामा दिसत नाही व्हिडिओ मध्ये तुम्हाला आमचा. माझी तब्येत ठीक नाहीये. राज माझी काळजी पण घेत नाहीये. माझ्या अगोदर राज उठला, ब्रश वगैरे झालं, तसंच झालं, दूध वगैरे बिस्किट घेऊन सगळं त्याने स्वतःनेच घेतला होता आज त्याच्या हाताने ना राज. हो. लबू सोना. मम्मा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाळाला माझी काळजीच नाही बरं का. तुम्हाला तर माझी काय काळजीच नाही. लय छान. तुम्हाला तर माझी काय काळजीच नाही. मम्मा ही वाला मी बोलवलीस का? तुम्हाला माझी काळजी नाही. बनवलंय ना. म्हणजे ते एक रील्स आहे आणि मी पोस्ट नाही केले वाटतं आणखी इंस्टाग्रामला, पण एक रील्स आहे ते. मग म्हणलं ना आता पूर्ण म्हणला. मला येत नाही पूर्ण. येते. तेच म्हणून आणखीन एक वेळेस. तुम्हाला तर माझी काही काळजीच नाही. म्हणला बस झालं ना. ते पूर्ण म्हण. आता बायको संग हाय नंतर बोलतो बाय. आता बायको संग हाय नंतर बोलतो बाय. असं आहे सॉन्ग. तर तुझ्या काही कामाचं नाहीये म्हणून म्हणत नाही मी. जर खाऊन घे पटकन चल. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चहा घेतो आणि व्हिडिओ कंटिन्यू करतो आम्ही नंतर. कशाला खाऊ? तर मी एक ब्रेड खाल्ला, बाकीचा राजनीच खाल्लं बरं का इकडे बसून. प्रत्येक मम्मीच्या गोष्टीमध्ये बाळाचा हिस्सा असतो, पण बाळाच्या कुठल्याच गोष्टीमध्ये मम्माचा हिस्सा नसतो, है ना बाळ. तर आता मला चहा घ्यायचा होता, तर चहा घेते मी आता. कॉपीराइट सॉन्ग लागले त्यामुळे थोडासा व्हिडिओ बंद करते. चला चहा घेते गरमागरम. राजने माझा चहा घेतला, ते पण नाही दिला मला. राज. तर होळीच्या आदल्या अगोदरचा व्हिडिओ आणि नंतरचा व्हिडिओ असा मिळून दोन्ही एकत्र व्हिडिओ बनवून तुम्हाला खूप सारी माहिती दिली.
तर फॅमिली, तुमच्याकडे ना होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते सांगा बरं. होळीच्या दिवसाचा हा व्लॉग आहे. मी जास्त काही व्हिडिओज घेतला नाही. राज गेला होता तिकडे मंदिरमध्ये, होळी पेटवलेली होती आणि राजनेच वगैरे हा व्हिडिओज बनवून आणलेला आहे. तर तिथे कशा पद्धतीने होळी केली जाते माहिती का. तर गौऱ्या वगैरे असतात ना, 5 गौऱ्या सेंटरमध्ये ठेवल्या जातात. हळदी कुंकू वगैरे त्याची पूजा करतात, अगरबत्ती वगैरे लावतात आणि त्याच्यावरती ज्वारीचं पीठ वगैरे लावतात आणि त्याच्यामध्ये एक नारळ वगैरे ठेवतात. अशा पद्धतीने होळी साजरी केली जाते. आणि ज्यांनी कोणाला गौऱ्या वगैरे आणायच्या असतात ना, ज्या की गावाकडे भेटतात, इथं पण भेटतात पण खूप कमी ठिकाणी अवेलेबल असतात, तर त्या गौऱ्या वगैरे आपण पण 5-5 नेऊन तिथे ठेवायचे असतात आणि हळदी कुंकू वगैरे जाऊन आपण पण फुलं वगैरे घेऊन जाऊन पूजा करायची असते. जसं की आज पोळीचा नैवेद्य केलेला असतो, ते सुद्धा नैवेद्य तिथे दाखवायचा असतो. तुम्हाला सांगत आहे बरं का, आमच्या लातूर साईडला होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते. आणि त्यामध्ये काही असे चणे म्हणजेच हरभरे वगैरे टाकले जातात आणि खोबळा वगैरे असतो ना, म्हणजेच खोबर, ते त्या अग्नीमध्ये म्हणजेच गौरीच्या ह्याच्यामध्ये पेट असतो ना, त्याच्यामध्येच टाकलेले असतं आणि छान असं त्याला ना त्याच्यामध्ये भाजून घेतात. जुने लोक असं म्हणतात, ते खोबर आणि चणे म्हणजेच हरभरे ना भाजलेले जर खाल्ले तर दात मजबूत वगैरे राहतात असं म्हणतात. आणि जे काय आपण त्याच्यामध्ये टाकतो ना, त्याच्यामुळे अळसाज्ञा वगैरे पण सगळी त्या अग्नीसोबत जळली जाते असं बोलतात. आणि हे खोबर वगैरे असं टाकून खायचं असतं असं सांगतात. तर तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर सांगा बरं. हे तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. तर राजनं हे डबा घेऊन गेलेला होता, तिथे जास्त वेळ कसं भाजायचं, आणि तो बोलला होता जात्या वेळेसच सगळेच गेलेले होते घरचे की मम्मा मला पोळल वगैरे म्हणून, तर तो घरीच घेऊन आलेला आणि आता मी अशा पद्धतीने ते भाजून घेत आहे. म्हणजे काही राजने सोबत घेऊन नाही आलेलं. परत तुम्ही कमेंट कराल की तो इतका लहान आहे आणि त्यानं कसं घेऊन आला, तर घरचे सगळे गेले होते ना, तर त्यांनी घेऊन आलेले होते. तर आता मी भाजून घेते. तर बघा किती छान असे फुटाणे रेडी झालेली आहेत. आता हे सर्व भाजून घेणार, बाजूला काढून घेणार आणि आम्ही सर्वजण हे खोबर आणि चणे खाऊन घेणार. तर तुम्ही पण खाता का असं सांगा बरं. आणि जर नाही खात असाल तर तुमच्या आजीला किंवा आईला असं विचारा की हे का बरं खातात आणि हे कशासाठी असतं. तर अशा पद्धतीने आमच्याकडे होळी साजरी केली जाते. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. होळीच्या दिवसाचा मी पूर्ण व्हिडिओज नाही घेऊ शकली कारण मी इतकी आजारी पडले ना, मला इतका त्रास होतो, जरा जास्तच त्रास झाला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काय नाही घेता आला. आणि एका पाठोपाठ एक सगळे कार्यक्रम वगैरे इकडे तिकडे या सगळ्या गोष्टी आणि थोडीशी तब्येतीकडे काळजीच नाही दिली, त्याच्यामुळे मी इतके सगळे आजारी पडलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं फॅमिली, स्वतःला खुश ठेवा, फॅमिलीला खुश ठेवा आणि जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. कारण स्वतः जर एकदा आजारी पडलोत ना, काहीच गोष्टी लवकर होत नाही. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय. खूप छोटा व्हिडिओ झाला.